नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त व्हेज बिर्याणी. झटपट आणि कढईतच लेयर न लावता व्हेज बिर्याणी कशी बनवायची ही रेसिपी मी आज सांगणार आहे. त्यासाठी मी साधारण 1.5 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नितळून 15 मिनटं तसेच ठेवायचे आहेत. त्यानंतर मी कांदा, फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा तसेच सिमला मिरची ह्या सर्व भाज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपण कांदा शॅलो फ्राय होईपर्यंत मस्त असा तळून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं परतल्यानंतर कांदा छान ब्राऊन रंगाचा होतो आणि त्यातला थोडासा कांदा आपण वरती व्हेज बिर्याणीला गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत. आणि उरलेल्या कांद्यामध्येच आपण आता सर्व व्हेजिटेबल्स एकत्र करून घेणार आहोत. त्यासाठी मी फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची, बटाटा सर्व भाज्या घालून 1-2 मिनटं परतून घेत आहे. भाज्यातला कच्चेपणा जावा यासाठी त्या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये मंद आचेवरती परतून घ्यायच्या आहेत. यानंतर ओले मटार मी घातलेले आहे त्याच्यात. हे सर्व भाज्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र, 2 ते 3 लवंगा आणि 1 वेलची म्हणजेच असा खडा मसाला मी थोडासा यामध्ये वापरलेला आहे. या खड्या मसाल्यामुळे आपल्या व्हेज बिर्याणीला छान अशी चव येते. यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिट सर्व भाज्या परतून झाल्यानंतर 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी चिमूटभर हिंगपूड आणि आलं, मिरची आणि लसूणची 1 चमचाभर पेस्ट घातलेली आहे मी. ह्या सर्व आपण मिश्रण त्याच्यावरती आपण 1 चमचाभर दही घालायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे. दही ही बिर्याणीमध्ये वापरायचंच आहे, त्यामुळेच आपल्या सर्व भाज्यांना तसेच राईसला एक छान चव येते. दही सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 1 चमचाभर मिरची पूड वापरलेली आहे. मिरची पूड अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला बिर्याणी थोडी तिखट हवी असेल तर तुम्ही नक्की वापरा. आज ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा. यासाठी मी 1 चमचाभर व्हेज बिर्याणी मसाला वापरलेला आहे. हे सर्व मिश्रण आपण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मंद आचेवर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ मिक्स करायचे आहेत. तांदूळ देखील साधारण 1-2 मिनटं मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. माझे इतरही व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. तसेच माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यानंतर हे सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि साधारण 1.5 वाटी मसाले भातासाठी 4 वाटी पाणी मी वापरलेलं आहे. गरम पाणी आपण घालून घ्यायचं आहे. या सर्व मिश्रणाला उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून वाफ येण्यासाठी बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं आहे. साधारण 2 मिनिटाने पुन्हा झाकण काढून आपली बिर्याणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मस्त खमंग असा वास आपल्या या बिर्याणीला येतो गरम गरम. त्यानंतर थोडीशी शिजायची आहे तर मी पुन्हा झाकण ठेवून ती साधारण 3 ते 4 मिनिट पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त अशी व्हेज बिर्याणी कढईतच घरच्या घरी तयार झालेली आहे. तर ही आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.
आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. याच्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी कांदा घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालून मस्त अशी सर्व करून घ्यायची आहे. मस्त अशी व्हेज बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर माझ्या सविताज किचन अँड मोअर या चॅनलला ही रेसिपी तुम्ही नक्की पहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.